पोलीसवाल्यांना आमची परमिशन नाकारली नव्हती, पोलीसवाले दबावामध्ये येऊन आमची परमिशन नाकारली होती। गोष्टी माहित नाहीये, सगळे बेईमान नेते एक झाले, पण जनता आमच्या सोबत राहील नक्की आम्हाला। नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज दहीहंडी आणि या दहीहंडीच्या निमित्ताने वेगवेगळे महोत्सव आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतात। मोठमोठ्या प्रकारच्या दहीहंडी देखील महाराष्ट्रामध्ये साजऱ्या होत असतात। प्रामुख्याने या दहीहंडी मोठ्या शहरांमध्ये आयोजित केल्या जातात। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा विविध ठिकाणी अशा मोठ्या दहीहंडी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारच्या मोठ्या दहीहंडी आयोजित केल्या जात आहेत। विदर्भातील प्रसिद्ध दहीहंडी नवनीत राणा या आयोजित करत असतात। मग अमरावतीमधील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये त्या दहीहंडी आयोजित करत असतात। हे एवढ्या मोठ्या असतात की यामध्ये मोठमोठे कलाकार देखील सहभागी होतात। मग त्या शिल्पा शेट्टी असो की गोविंदा असो, असे अनेक वेगवेगळे कलाकार या ठिकाणी आपली हजेरी लावत असतात। मात्र या कलाकारांपेक्षा अधिक लोकांना आवडतं ते नवनीत राणा यांचा डान्स। अशा विविध दहीहंडी स्पर्धेमध्ये नवनीत राणा यांनी आपल्या डान्सची झलक दाखवून या दहीहंडी महोत्सवामध्ये नवनीत राणा या स्वतःला रोखू शकत नाही आणि अगदीच वेगवेगळ्या गाण्यावरती नवनीत राणा देखील डान्स करायला लागतात। त्यामुळे या स्टार कलाकारांपेक्षाही नवनीत राणांचा डान्स हा फेमस। आता अशाच प्रकारचा डान्स त्यांच्या काही मागच्या वर्षीच्या त्यांच्या या आधीच्या दहीहंडी डान्समध्ये देखील त्यांनी केला आहे। 2019 ते 2024 पर्यंत त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार होत्या। मात्र यावर्षी त्यांचा पराभव झाला आहे। मात्र यावेळी देखील त्यांचा दहीहंडीतील भन्नाट डान्स व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे। नवनीत राणा यांच्या या भन्नाट डान्सवरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मनपूर्वक धन्यवाद।